नमस्कार. कविता झूमिनच्या या भागात तुमचं स्वागत. वृत्तबद्ध कविता लिहिणं अनेक लोकांना अतिशय कठीण वाटत असतं, कारण वृत्तबद्ध म्हणजे काय ही कॉन्सेप्टच कळलेली नसते. तर आजच्या भागात अक्षरगण वृत्त ही काय कॉन्सेप्ट आहे हे अतिशय सोप्या पद्धतीने मी सांगायचा प्रयत्न करणार आहे. समजा तुमचा फोन नंबर आहे 1212121212 असा 10 आकड्यांचा फोन नंबर आहे. आता समजा मी तुम्हाला फोन लावत असेल तर नंबर डायल करताना तो फोन नंबर मी 121212112 असा डायल केला काय, किंवा 1212121212 असा डायल केला काय, किंवा 121212112 असा डायल केला काय, फोन तुम्हालाच लागेल. बरोबर. अक्षरगण वृत्त ही कॉन्सेप्ट एक्झॅक्टली सेम आहे. म्हणजे काय, हा फोन नंबर म्हणून वापरलेला आकडा म्हणजे ओळीतल्या मात्रांचा क्रम आहे असं आपण समजूया. म्हणजेच ओळ आहे 10 अक्षरांची आणि त्या ओळीतलं पहिलं अक्षर एका मात्रेचं, त्यानंतरचं अक्षर 2 मात्रांचं, पुन्हा एका मात्रेचं अक्षर, पुन्हा 2 मात्रांचं अक्षर, असं 10 अक्षर पूर्ण होईपर्यंत चालत राहणार आहे. मात्रांचा तो क्रम सांभाळत 10 अक्षरांची ओळ पूर्ण करताना तुम्ही 2-2 अक्षरांचे 5 शब्द वापरले तरी चालतील, किंवा पहिला शब्द 4 अक्षरांचा, दुसरा शब्द 4 अक्षरांचा, तिसरा शब्द 2 अक्षरांचा असं वापरलं तरी चालेल, किंवा पहिला शब्द 3 अक्षरांचा, दुसरा सुद्धा शब्द 3 अक्षरांचा आणि तिसरा शब्द 4 अक्षरांचा, असं करून शेवटी अक्षरसंख्या 10 आणि तो मात्रांचा क्रम सांभाळला गेला की तुम्ही लिहिलेली ती ओळ त्या अक्षरगण वृत्तातली आहे असं म्हणता येईल. आता हा 1-2-1-2-1-2-1-2-1-2 या मात्राक्रमाचा 10 अक्षरांचा जो फॉर्म्युला आहे त्या फॉर्म्युलामध्ये बसणाऱ्या काय ओळी आपण लिहू शकतो ते बघूया. असे कसे मला तुला दिसे, किंवा मधाळली मनातली कळी, किंवा बरेच वाटले जळूनही. या 3ही ओळी या मात्राक्रमात आणि 10 अक्षर संख्येमध्ये बसतात. त्यामुळे या 3ही ओळी एकाच अक्षरगण वृत्तातल्या आहेत असं म्हणता येईल. असे मात्रांच्या क्रमाचे आणि अक्षरसंख्येचे अनेक फॉर्म्युलाज आहेत. त्यांना वेगवेगळी नावं आहेत. तीच आहेत अक्षरगण वृत्त. ही गोष्ट तुम्ही लक्षात घेतलीत ना, तर वृत्तबद्ध कविता लिहिण्याबद्दलची भीती क्षणात पळून जाईल. म्हणजेच गोष्ट तशी छोटी पण फार महत्वाची. म्हणूनच आपण करून पाहतोय कविता झूम इन. तर भेटूया पुढच्या भागात. तोपर्यंत शुभेच्छा.